महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पोलीस मित्र संघटना आणि संघटनेचे प्रमुख रमेशजी कदम आमचे मित्र सहकारी ते कालपासून कर्जतमधील अनेक प्रश्न घेऊन उपोषणाला बसलेले आहेत आणि खरोखर हे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत। त्याच्या प्रश्नासंदर्भात अनेक सामाजिक संघटना काम करत आहेत। मध्यंतरी 15 दिवसापूर्वी आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिलेलं आहे। तर कर्जतच्या पार्किंग संदर्भातला असेल, शुक्रवारचा बाजारपेठ असेल आणि त्या विषयासंदर्भात त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे। आणि आजचा मला वाटतं दुसरा दिवस आहे, अजून प्रशासकीय अधिकारी त्यांना काही भेटायला आलेले नाहीये। तर हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण या गोष्टीचा निषेध केला पाहिजे। कारण जेव्हा आपण लोकशाही देशामध्ये राहतोय तर जनतेच्या भावनांचा कदर केला पाहिजे। तर अधिकाऱ्याने तिथे येऊन समजलं पाहिजे, कारण हे त्याचं कर्तव्य आहे। म्हणून त्यांनी नक्की तुमचा काय प्रश्न आहे, त्यांचे ते दिलेले प्रश्नाची उत्तरं मी पाहिलेली आहेत। तर ती मोगम स्वरूपाची प्रश्न आहेत, आम्ही ते करू सोडू, तर ते सर्व गेले अनेक वर्ष आम्ही ते ऐकतोयच। आणि वारंवार ही आंदोलनं उपोषणं का करावं लागतात, कारण तुम्ही काम करत नाहीत। त्याच्यातला सर्वात मोठा भयानक प्रकार मी आता बघितलेला आहे का सरकारी हॉस्पिटलच्या रुग्णालयातला। तर तिथले जे वैद्यकीय अधीक्षक आहेत तर त्यांनी अनेक प्रकारचा गैरकारभार याच्यामध्ये केलेला आहे। त्याच्याकडे त्याचे कागदपत्री पुरावे सुद्धा आहेत। आणि त्या संदर्भातली जी आता त्रिस्तरीय त्यांनी जी कमिटी नेमलेली आहे, तर त्यांनी मला वाटतं नुसती कमिटी नेमून ते नेहमी जे चालतंय ना, आपण बघतो अनेक मंत्र्यांना त्याच्यामध्ये अडकवलं जातं आणि कमिटी निवडली जाते। अगदी त्या मंत्र्याचं आयुष्य संपतं तरी पण त्या कमिटीचा रिपोर्ट काही येत नाही। तशी परिस्थिती हा कुठेतरी बदली होईल, प्रमोशन भेटेल तरी पण त्याचा काय मला वाटतं रिपोर्ट येईल की नाही याची शंका आहे। तर मला वाटतं ह्याच्यामध्ये तातडीने दखल घेतली पाहिजे, कारण सरकारी हॉस्पिटल आता फक्त आदिवासी आणि गोरगरिबांसाठी राहिलंय। आणि तिथं सुद्धा बाहेरून जर औषधं आणावं लागत असतील, कॅम्पला जर कॅम्प आयोजित करत असेल आणि कोणतरी मदत करत असेल आणि त्याची बिलं जर चुकीच्या पद्धतीने जर या अधिकारी जर ढापत असतील तर हा एकदम गंभीर प्रकार आहे। आणि या संदर्भात माझी तर मागणी अशी आहे का असं जर अधिकाऱ्यांचं जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांना निलंबित केलं पाहिजे, पुन्हा त्यांना सेवेमध्ये घेतलंच नाही पाहिजे। कारण अशा प्रकारचा गोरगरिबांच्या पैशाचा टॅक्सवर तुम्ही पगार तर घेतात, पण त्याच्या पलीकडे पोट भरत नाही तुमचं। आणि पुन्हा मग जे लोक मोलमजुरी करतायत ते तिथं येत आहेत। आता ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसे ते जातात मोठ्या हॉस्पिटलला, पण गोरगरीब जाईल कुठे, त्याला सुद्धा तुम्ही तिथं मग म्हणून आम्ही मध्यंतरी एक मागणी केलेली, एक तर त्या सरकारी हॉस्पिटलला एक लॉजिंग म्हणून काहीतरी जाहीर करा। जे लोक इथं प्रवास करतात एक्सप्रेसनी तर जाऊन इथं ते आराम तरी करतील, कारण इथं उपचार तर काहीच होत नाही। इथं मध्यंतरी एक प्रकार असा ऐकलाय का इथून अनेक ठिकाणी रेफर केले जातात पेशंट्स। मग तुम्ही सरकारचा पगार घेणार आणि तुमच्याकडे आलेले पेशंट्स कुठे तुम्ही XYZ हॉस्पिटलला पाठवणार, याची एक मोठी चौकशी झाली पाहिजे। मी आता ते नाव मुद्दाम सांगत नाही, मी कदम साहेबांना सांगतोय, कारण तो एक प्रकार माझ्या कानावर आलेला आहे। तर त्या संदर्भातलं पण जर स्टिंग ऑपरेशन माझं सुरू आहे, जर तो पुरावा सापडला तर इथले सुद्धा बरेचसे अधिकारी त्याच्यामध्ये अडकणार आहेत। म्हणजे कोणतरी कॉलेज उभं करणार स्वतःच्या फायद्यासाठी किंवा तिथला काहीतरी मेडिकल फॅसिलिटी सुरू करणार आणि त्यांचा उद्योग चालवण्यासाठी त्यांना तर बसल्या बसल्या पगार आहे। मग इथं काय आल्यानंतर नाही आमच्याकडे सुविधा नाही, तुम्ही अमुक ठिकाणी जा। हे जे काही उद्योग चाललेले आहेत सर्व फालतू उद्योग आहेत, गोरगरिबांना उद्ध्वस्त करणार आहेत। अरे आज तर इतके गंभीर प्रश्न तयार झालेत की लोकांना कामधंदा नाही, इव्हन आजारी विजारी पडतात त्यांना जगू देता खरं। तर एकंदरीत हे जे काही सर्व प्रकार आहेत, रस्त्याचे प्रकार आहेत, आज रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत, त्याचा सर्वसामान्यांना त्रास होतोय, अनेक ऍक्सिडेंट होत आहेत। प्रश्न इतके आहेत का म्हणजे अक्षरशः ज्या प्रश्नांच्या म्हणजे जर व्याधी बनवली तर हे अधिकारी करतात काय, मोठा प्रश्न पडलाय। तर यांनी जे काही आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला आमचा नक्कीच पाठिंबा आहे, कारण हे सर्वसामान्य जनतेशी निगडीत प्रश्न आहेत। आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे जोपर्यंत माझे प्रश्न त्याच्या संदर्भातली उत्तरं दिली जात नाही, ठोस उत्तरे दिली जात नाही, कधी करणार आहे, किती दिवसात करणार आहेत, तोपर्यंत काही आंदोलन काही थांबणार नाहीत। आता मी त्या कार्यालयाच्या आलेली उत्तरं पाहिलेली आहेत, तर त्याच्यामध्ये मोगम उत्तर आहेत, करू, करतोय, करणार आहेत, करणार म्हणजे 10 वर्षांनी करणार आहेत, हा सुद्धा प्रश्न आहे। तर या असा सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतोय। आणि जे रमेश कदम यांनी जे आंदोलन केलेलं आहे, कर्जत मधल्या सर्व नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे मोठ्या संख्येने, कारण सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी निगडीत हे प्रश्न आहेत। आपण तुम लढो हम कपडा संभालते ही जर भूमिका घेतली तर अधिकाऱ्यांचं असंच मोठ्या प्रमाणात त्यांचं हे होणार आहे आणि ते तुम्हाला दाद देणार नाहीये। यासाठी जिथं कुठं आंदोलन उभं राहील, जो कोणी समाजसेवक आंदोलनामध्ये आंदोलनाची भूमिका घेईल त्याच्या पाठीशी सर्वसामान्य नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे। सोशल मीडियावर चर्चा करून प्रश्न सुटत नाही, रस्त्यावर उतरून ती लढाई लढली पाहिजे। ती हिंमत किंवा ती भूमिका जोपर्यंत नागरिकांची होत नाही तोपर्यंत यांची जी मस्ती ती वाढत जाणार आहे।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।